तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. आणि चौधरी साहेब गेलेत कामाला, अजून माझे चपाती करायचे आहेत, हात पिठाचेच आहेत माझे. तर सकाळ सकाळी आज सगळी कामं माझ्याकडे होती. चौधरी साहेब गेले होते भुईमुगाची वेल भरायला. आणि तर रात्री आम्ही उकिडा उचलला आहे तिकडचा आणि वेलाचा ट्रॅक्टर आला आहे. तर माझ्या मम्मीने ना भुईमुगाच्या शेंगा दिल्यात एक कट्टा. आणि भाऊ वेल घेऊन आलाय भुईमुगाचे. हाय त्याच यायला टाकल की पहिल्या येल्यांवर. रात्री पाऊस यायची चिन्ह होती म्हणून मग ही वेल झाकून ठेवली होती. पण ती उकिरण्यासाठी इकडे खड्डा केला ना आम्ही नवीन. जेसीबीने सगळी येलांची चटणी करून टाकली त्याची, त्याच्यावरच घालवली पोरांनी जेसीबी. पहिले वेल होती त्याच्यावर. तर चला मंडळी, ही पहिलं कागद उघडून घेते झाकून ठेवलेले वेल. नको म्हणल्यावर विषय संपत होता. वर शेंगाची गोणी टाकून आणली. म्हणतोय झाल्यात म्हणून आणल्यात, नाही तर कशाला आणल्या असत्या. पण आईची मेहनत आहे ना त्याच्यावर. आठवडाभर आई एकटी शेंगा तोडत बसली होती. मी गेली का पाठीभर तरी तोडायला. असं आयतं घ्यायचं चांगलं नाही वाटत. आई माझी कष्ट करते अजून सुद्धा, आणि आपण आयतं घेऊन यायचं. मी बोललेली नको आईला भुईमुगाची शेंगा उंदरं लागतात म्हटलं घरात, नको उगाच ते, तरी पण दिलेत. आता तो वेल काढून ठेवल, चहा बनवते त्याच्यासाठी. लय कामांचा घोळ बाबा, 2 दिवस झालं उठायलाच उशीर होतोय. काय करावं. तर मंडळी नंतर सकाळपासून काही टेकच घेतली नाहीत बरं का त्याच्यानंतर. तर जसं की तुम्ही सकाळी बघितलं की भाऊ माझा वेल घेऊन आला. चौधरी साहेब सकाळी भरायला गेले होते आणि एक शेंगाचं ठिकं पण आणले. तर माझ्याकडे ऑलरेडी मम्मीने दिलेल्या शेंगा, ते बघा मनी कशी विस्कटते. तिथं कोपऱ्यात बसल्या होत्या मी, त्याच सकाळपासून माझं फोडायचं काम चालू आहे. शेंगा फोडती, टरपल भरून टाकते, शेंगा फोडती, टरपल भरून टाकते. एक भरणी भरून शेंगदाणे फोडलीत मी आज दिवसभर दुपारी. गरमीत काय करावं, कुठं बसू पण वाटत नाही. झाडाखाली बसलं तरी जळायला लागतात. एवढी गरमी बापरे. कधी एवढा आठवडा जाईल आणि कधी पाऊस येईल असं झाले मला तर हां, माझा भाऊ सकाळी घेऊन आला होता वेल. एकच बांगडे हातात राहिली. ह्या हातात आहेत 3, पण ह्या हातात एकच राहिली. भरायच्यात बांगडे मला दुसऱ्या. मी घरात आणून ठेवलेले आहेत, पण घालायला वेळ मिळेना झालाय. तर असो, ते हात पुढं आला म्हणून. हे हात जरा सुजलाय, हे हात मनगटाला. काल गायने धडक मारली होती ना म्हणून. तर हां, मला एवढं छान वाटतं ना असं माझे मम्मी पप्पांनी काय दिल्यावर. म्हणजे मी अपेक्षा कधी त्यांच्याकडून करत नाही की मला हे हवंय त्यांच्याकडून, ते हवंय त्यांच्याकडून. पण आहे ना, असं घेऊन येतात ना, मला इतका आधार आहे माझ्या आईवडिलांचा, इतका आधार आहे ना. मी 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्ष कसलं 2 वर्ष होत आले असतील. ऊसाच्या बाजूने त्यांनी म्हणजे त्यांना पाणी चांगलं आहे त्यांच्या शेतीला. माझ्यापेक्षा त्यांना शेती कमी आहे, पण त्यांना पाणी चांगलं आहे त्यांच्या शेतीला. आणि आमच्या शेतीला ती पाणी थोडं कमी आहे.
पण जातील हे पण दिवस निघून. मी पण लवकरच पाण्याची व्यवस्था करणार आहे. कसं मी थोडी फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये अडकली होती लॉकडाऊनच्या नंतर. बरंच काही उलाढाली झाले माझ्या आयुष्यामध्ये. आणि काय गं म्हणो, काय काय खेळती खेळती परत वरडती. सगळे घरात शेंगा विस्कटून टाकल्यात तिने तिथं. तर थोडी फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये मी अडकली होती. त्यातनं निघायला एकदा माणूस कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलं ना की अडकतंच, मग त्यातनं लवकर निघत नाही बाहेर. तर आत्ता मी कुठं त्यातून बाहेर मुंडकं काढले. आणि एवढ्या एवढ्या लोकांच्या देण्या पाण्यामध्ये, आणि कसं असते घर फिरलं की घराचं वासं पण फिरतात. तर माणसं लगेच परीक्षा बघायला म्हणजे अवकात दाखवायला चालू करतात बरं का. जरा एखाद्याची कंडिशन थोडी खराब असली की अवकात दाखवायला चालू करतात. काही जण त्याच्यात थोडी सपोर्ट करणारी असतात. म्हणजे कसं की आम्ही तुमच्याबरोबर आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहे. पण मागं त्यांना मनात मजा वाटत असते की कसं निघतं ह्याच्यातून बघूया, अशी काही असतात. आणि काही जण तोंडावर विरोध करणारे असतात की तू कसा ह्यातनं निघतोय, आता तुझं घर बसलं, तू आता बरंच निघत नसतो, असं असते. शहरात राहणाऱ्यांना हे जास्त फेस करावं लागत नाही ही वेळ. पण गावाकडं असू ना, गाव जेवढं लांबून म्हणतात ना दुरून डोंगर साजरे, तसे लांबून दिसायला सुंदर आहे. कुणाच्याच घेणं देण्यात नाही ना पडलं आपण, नाही पडलं तरी आपल्याला ओढतात. बघायला खूप सुंदर आहे, फक्त बघायला. इथं येऊन राहणं म्हणजे भावकीत राहायचं म्हणल्यावर खूप अवघड असते. खूप म्हणजे खूप अवघड असतं. कारण ज्याच्या आपण कशात नाही, एकात नाही, दोनात नाही, त्यांनी पण आपल्या वाईटाचीच वाट बघायची. जेव्हा ते आपल्याला समजतं ना तेव्हा खूप दुःख होतं. आणि अशा वेळेलाही माझं बाहेर माझं जवळ असल्याचा मला खूप फायदा झाला. इतका मानसिक आधार मिळाला मला माझ्या आईवडिलांकडून, इतका सपोर्ट मिळाला, इतका सपोर्ट मिळाला मला. त्यांनी काही न देऊ दे, पण मला असे भाऊ माझे येऊन धीर देतात ना प्रत्येक गोष्टीमध्ये. दोघं जण भाऊ आहेत आणि माझे भाऊ माझ्यापेक्षा खूप लहान आहे. हा जो सकाळी आला तो तर अजून त्याचं लग्न व्हायचं आहे. आणि ज्याचं लग्न झालेलं आहे तो, त्याच्या लग्नाला पण काहीतरी 6-7 वर्ष झाली असतील. 6-7 नाही, 8-9 वर्ष झाली त्याच्या पण लग्नाला. तर मला काही बहीण नाही, पण हे ना माझे भाऊच माझं सगळं काही. आई वडील आणि माझे भाऊ. तर इतका मला मानसिक आधार आहे ना त्यांचा, एवढा सपोर्ट आहे मला त्यांचा. मला देतात घेतात म्हणून नाही, फक्त मला जिथं गरज पडेल तिथं माझे भाऊ उभे असतात. उभे असतात म्हणजे कसं, पैशा पाण्याच्या बाबतीत नाही, आर्थिक बाबतीत मी कधीच त्यांना त्रास दिला नाही, कधीच नाही. म्हणजे मी कधी अशी पण अपेक्षा करत नाही की मला त्यांनी साडी घ्यावी, माझ्यासाठी त्यांनी हे करावं ते करावं. पण फक्त मला जिथं गरज आहे ना, मी अर्ध्या रात्रीचं बोलवू दे माझ्या भावांना की मला इथं, मला तू ये, मला लय महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडं. त्यावेळेला माझे भाऊ उभा राहतात, दोघंही बरं का. आणि तोच माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. फायनान्शियल प्रॉब्लेम हो का, सगळ्यांना एकदा त्याच्यातून ती फेसमधून जायलाच लागतं सगळ्यांना. येतात जातात पैसे, काही कोणापाशी राहत नाही, आलेली वेळ पण राहत नाही, त्याच्यामध्ये हिंमत सोडायची नाही फक्त. आणि मला ह्या गोष्टीचा पण खूप अभिमान आहे की चौधरी साहेब एवढ्या खराब फायनान्शियल कंडिशनमध्ये आम्ही फसलो होतो, तरी पण आहे ना मला मानसिक आधार देत होते आणि मी त्यांना आधार देत होती. एकमेकांचं एवढं म्हणजे आमचं हे काय म्हणतात ते बॉन्डिंग आहे आमच्या दोघांचं एवढं छान. आणि कधी आम्ही जर डगमगलो, कधी जर आम्ही थोडंसं वाईट वाटलं आम्हाला कुठल्या गोष्टीचं, तर माझं कुटुंब, चौधरी साहेबांच्या कुटुंबापेक्षा माझं कुटुंब खूप खूप सपोर्ट करणार आहे, खूप 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 सपोर्टिव्ह आहे. आणि त्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतं. इतकं छान वाटतं ना मला की बास देवा काहीसुद्धा नको. एवढी गुणी मुलं, एवढा छान नवरा आणि एवढं मस्त माहेर माझं, बास अजून मला काही नको आहे. धन संपत्ती सगळं सगळं येत राहणार जात राहणार, ते काही कुणाजवळ टिकून राहत नाही. पण एवढी प्रेमाची माणसं आहेत ना माझ्याजवळ, बस. आणि सांगत काय होते मी, विषय भाऊभाऊकीतला. गावाकडं राहणं सोपं नसते, काहीच कारण नसताना पण आपल्याला उगं कशात तरी ओढले जातात आणि उगाचच वाईटाचा विचार करतात. काहीच नाही, काहीच नाही, तुम्ही काही नका करू, काहीच नका करू, फक्त तुमची प्रगती करत राहा. तरी पण त्यात जळणारे असतात. इतकी जळणारे असतात त्याच्यात सुद्धा की त्यांची मानसिकताच म्हणजे चुकीची असते त्या माणसांची. तर असो, ज्याचे त्याचे विचार, आपण फक्त आपल्या मार्गाने चालत राहायचं. ज्याचे त्याचे विचार, कर्म असते शेवटी, माणसाला फेडावंच लागतं. ती त्याची कर्म फेडत राहणार, आपण चांगले कर्म करत राहायचं. आपल्या वाट्याला पुढं काय आपल्याला काही कळणार आहे, कसं कळणार आहे. मग आपण आपल्या कर्माला दोष देत बसायचं का नशिबाला दोष देत बसायचं. त्यापेक्षा इग्नोर, सरळ सरळ इग्नोर. त्याच्यामुळे मी कधी कोणाच्या घेण्यात देण्यात नसती. पण टॉर्चर करणारे भरपूर असतात बरं का. आणि हे माहेरजवळ असल्याचे फायदे असतात की माणूस अजिबात डगमगत नाही, कधीच डगमगत नाही. म्हणजे एवढा मानसिक आधार मिळतो ना स्त्रीला. ज्या स्त्रियांचं माहेर जवळ आहे ना त्यांना माहिती की काय मानसिक आधार मिळतो माहेर जवळ असल्यावर. तर मला खरंच भारी वाटतं की माझे भाऊ असे थोड्या थोड्या गोष्टींना माझ्याजवळ येतात,
भाऊजे, आई वडिलांना येणं होत नाही. पप्पांना माझ्या, मी जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका सांगितलं होतं, एकदा माझ्या पप्पांना इंजुरी झाली होती, एकदा माझ्या पप्पांचा पाय फ्रॅक्चर झाला होता, आणि त्याच्या आधी लहानपणापासूनचा माझ्या पप्पांचा पाय पोलिओचा आहे. मग त्याच्यामुळे माझ्या पप्पांना जास्त चालायला होत नाही. करायच्या टायमात त्यांनी खूप कष्ट केलं, खूप फिरून कुल्फी विकली शहरामध्ये, पण आता त्यांना चालणं होत नाही, म्हणून ते काही येत नाही. ते यायचं असलं तरी गाडीवरच येणार की लगेचच जाणार, थोड्या वेळासाठी येतात की लगेच जातात. आणि आईला सगळी घराची जबाबदारी तिच्यावरच आहे, दुसरं कोण करणार आहे तिच्यासारखं, म्हणजे माझ्यासारखंच आहे तिचं पण, सगळं तिलाच बघायला लागतं. मग तिला पण येणं जाणं होत नाही. मग पण मी जाऊन येऊन असते, आणि त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. इतकं भारी वाटतं मला माझं माहेर जवळ असल्याचं, खूप खूप भारी. कधीतरी एवढीशी चुटपुट वाटते की थोडं लांब माहेर असतं तर जाऊन आठवड्याभर महिनाभर राहायला मिळालं असतं, पण नको बाबा, जवळ आहे तेच बरं आहे. आपलं कोणत्याही गोष्टीला कधी जरी वाटलं, रडावं जरी वाटलं ना कधीतरी, की मला मी आज दमलीच आहे, सगळ्या विचारांनी मी थकली, मला आज कसं तरी होते, त्यावेळेला माहेरात जाऊन राहणं, तासभरच बसून येणं, जो धीर मिळतो ना, तो धीर कशासारखाच नसतो. तर माझी तीच ताकद आहे, माझं परिवार आणि माझं माहेर ही माझी मोठी ताकद आहे. त्यामुळं मी कुठल्याही प्रश्नाला, किती बी अवघड प्रश्न असू दे, त्याला मी तोंड द्यायला समोर जाऊ शकते. किती पण मोठं संकट येऊ दे, त्याच्यावर पण मी मात करू शकते, माझ्या परिवाराच्या, चौधरी साहेबांच्या जीवावर आणि माझ्या माहेरच्या जीवावर. तर चला मंडळी, मी कुठले परत टेकच घेतले नाहीत, आणि आता मी बघितलं की अरे, मी व्हिडिओ एडिट करायला बसली होती, तर मी म्हटलं परत मी व्हिडिओ घेतले होते छोटे छोटे टेक मी, पण ते काय एवढं विशेष नव्हतं, म्हणजे टेक बरोबर नव्हते आले. त्यात आपणच कॅमेरामॅन, आपणच हे म्हणल्यावर मग म्हटलं चला मी थोडंसं बोलते तुमच्याबरोबर. इथं थोडा हिशोब लिहिला आहे. असंच माझे उद्योग चालू असतात काय काय दुपारचं बसल्यावर. आणि हा सांगायचं राहिलं, 2 लेबर आहेत शेतामध्ये कामाला, तर अण्णा गेले त्यांच्याजवळ. म्हणजे अण्णा काम करत नाही तिथं, लेबर काम करत आहेत, नळ्या बुजवायच्यात. सबलाईनमध्ये टाकलेली ना, डाळिंबाच्या मध्ये जी सबलाईन टाकलेली असते ना, तर तिला बुजवायची, म्हणजे ह्या पाडग्यातनं त्या पाडग्यामध्ये ट्रॅक्टर जाण्यासाठी. आता फनायला लागणार ना पाऊस पडला की, म्हणून त्याच्यासाठी 2 लेबर काम करतात शेतामध्ये, आणि अण्णा तिकडे गेलेत आज. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.